शिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण सगळीकडे सध्या चर्चेलं जात आहे। वेगवेगळे विषय या संबंधानं पुढे येत आहेत, नवनवीन घडामोडी आणि यातले जे कंगोर आहेत ते समोर येताना धक्कादायक खुलासे समोर होत असताना आश्चर्यकारक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। काय नेमकं घडतंय, काय नेमके आक्षेप आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। विजय कुंभार सर आपल्या सोबत आहेत। सर, काय ठळक आक्षेप आहेत जे अत्यंत गंभीर आहेत? ठळक आक्षेप हे आहेत, म्हणजे अनेक आहेत त्याच्यामध्ये, परंतु त्यांनी स्वतःच म्हटलंय की मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे। तर मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती सेवेमध्ये येऊ शकते का आहे, तेही IAS सारख्या जिथं एक मोठ्या जबाबदारी त्यांच्यावर असतात, मोठे अधिकारी त्यांना असतात, मोठं संरक्षणही असतं, अशा पदावरती येऊ शकतात का, हा एक मुद्दा झाला। त्याशिवाय जे नॉन क्रिमिलेअर OBC घेतलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे तसा, त्याच्यावरती ते एक आक्षेप आहे। कारण त्यांच्या हे जे नॉन क्रिमिलेअर मिळतं ते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांना ही सवलत मिळते। परंतु त्यांच्या वडिलांनी जे काय ॲफिडेविट सादर केलं आहे मागच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेला, त्याच्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आणि मागच्या वर्षीचं उत्पन्न 43 लाख रुपये दाखवलं आहे वडिलांचं एकट्याचं। असं असताना त्या नॉन क्रिमिलियर कशा असू शकतील? प्रश्न असा आहे की एवढं सगळं जाहीर आहेत ही कागदपत्र, मग हे जिथे पडताळणं अपेक्षित आहे तिथे पडताळलं गेलं नाही, ही तर एक चूक आहेच आहे। पण ह्यांनी खोटी माहिती दिली, ही गंभीर चूक आहे। तर कसं यावर कारवाईचं पुढे कसं गणित असतं? कारवाई खरं तर DOPT आणि GAD महाराष्ट्र शासनाने दोन्ही करू शकतात, त्यांनी ती केली पाहिजे। कारण जी डॉक्युमेंट काढलीत ही काही मी कुठे RTIमध्ये मिळवलीत किंवा असं काही नाही, शासनाच्या वेबसाईटची डॉक्युमेंट आहेत, जी मला अवेलेबल आहे ती त्यांना पण अवेलेबल आहेत। मी तक्रार करेनही, पण माझ्या तक्रारीची वाट एवढ्या गंभीर प्रकरणात तरी बघावी का? शासनाला स्वतःलाही जर IASची प्रतिष्ठा सांभाळायची असेल, आपल्या विभागाची प्रतिष्ठा सांभाळायची असेल, तर त्यांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे। मी कंप्लेंट करतो, त्याच्यावरती काही शंका नाही आहे। मग तुम्हाला पगार कशाचा घ्यायचा आहे तिथे बसून, माझ्या तक्रारीची वाट बघत असाल तर? हा मुद्दा आहे त्याच्यातला। हे सगळं प्रकरण सुरू झालं किंवा प्रकाश झोतात आलं ते म्हणजे त्यांच्या ऑडी गाडीचा फोटो, त्यावर महाराष्ट्र शासन दिवा, ती काय स्टोरी? ती स्टोरी अशी की त्यांना मुळात इथं पहिल्यांदा पोस्टिंग मिळायला नको होतं, कारण नॉर्मली त्यांना भंडाऱ्यावरून लगेच पुण्यात आणलं। हे पुणे हे त्यांचं होमटाऊन सरकारी अधिकाऱ्यांना सेवेच्या शेवटी मिळतं, सुरुवातीला किंवा मध्ये मिळत नाही। त्यांना मात्र ते प्रशिक्षणावर ते असतानाच मिळालं। आणि शिवाय आल्यानंतर त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या, ऑडी गाडी वापरणं, तिथं त्यांना केबिन वेगळं पाहिजे होतं, शिपाई पाहिजे होता, बंगला पाहिजे होता, ह्या सगळ्या डिमांड्स। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तो गाडीवर लावलेले दिवे। IAS ज्यांनी IASच्या सेवेत ज्यांना जायचं किंवा जे गेलेले आहेत त्यांना एवढं माहिती असायला हवं की सुप्रीम कोर्टाने ही सगळी VIP ट्रीटमेंट आता मोडून काढलेली आहे। अगदी मंत्र्याला सुद्धा लाल दिवा लावता येत नाही, त्याच्यापुढे ते पोलीस अधिकाऱ्यांची गाडी असते। असं असताना त्यांनी स्वतःच्या गाडीवर तशा प्रकारचे दिवे लावावे, ऑडी गाडीतनं सेवेसाठी यावं, हे अपेक्षित नाही आहे IAS लोकांकडून। IASची निवडीची पद्धत, IASचे क्रायटेरिया खूप गंभीर, नैतिकतेला धरून असतात। ते सगळं मोडून यांनी शिकाऊ असताना काढलं, तर उद्या त्यांना पद मिळालं, मोठ्या पदावर गेल्या तर मग काय होईल? म्हणजे त्या पदावर बसायला त्या पात्र नाहीत, एवढाच त्यांच्या वर्तनाचा अर्थ निघू शकतो। हे सगळं घडतंय, पण अनेक दिवसांपासून हे घडत होतं, म्हणजे दिवे गाडीवर लावलेले असणं किंवा ह्या वेगवेगळ्या गोष्टी। कारवाईला उशीर झाला आणि जी कारवाई झाली ती योग्य आहे का? कारवाई झालेली योग्य नाही, बदली ही काही कारवाई आम्ही मानत नाही। कारवाई कशी झाली पाहिजे, त्यांनी केलेल्या प्रमादाबद्दल त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। केवळ इकडचं म्हणजे आता इथं अडचण आली म्हणून ही अडचण तिकडं शिफ्ट करणं, ही कारवाई होऊ शकते। म्हणजे पुण्यातली अडचण तुम्ही वाशिमला ढकलली, याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही। कारवाई ही कारवाईसारखी झाली पाहिजे, कुठल्या तरी कलमाखाली झाली पाहिजे, त्याला त्याची झळ बसली पाहिजे। तसं याच्यामध्ये काहीच झालेलं नाही आहे। आणि उशीर झाला याचं कारण आहे, मला त्या कोण आहे ती माहिती पण नव्हतं। ज्यावेळेस असं हे चर्चेत आलं की त्या अशी गाडी वापरत आहेत, त्यानंतर मग माझ्या सवयीप्रमाणे मी डॉक्युमेंट्स वगैरे सगळं बघायला सुरुवात केली। नाहीतर यांच्यावरती लक्ष लोकांचं जायचं कारण नाही, आणि यांच्या सर्व्हिसेसवर लोक कधी आक्षेप घेत सुद्धा नाहीत, संशय घेत सुद्धा नाहीत। UPSCच्या भरतीवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखी ही परिस्थिती, आणि याच्या म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाने फार गांभीर्याने या विषयाकडे बघून कारवाई केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे। पण त्या छोट्या मोठ्या भरतींमध्ये राज्यातल्या बघत होतो, म्हणजे असं घडतंय। पण म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त असताना कमी दाखवणं, तुम्ही मेंटली तुमच्याकडे आजारी आहात असं सांगून IAS सारखी, कसं म्हणजे की कोणाकोणाच्या चुका आहेत? म्हणजे त्यांची तर स्वतः आता प्रथमदर्शनी या चुकांना पाठीशी घालणारे जे कोणी तिथले ज्यांच्याकडे स्क्रुटिनीची जबाबदारी असते त्यांची ही चूक आहे। आणि
ज्या अर्थी एवढं घडलं आहे त्या अर्थी त्यांच्या मागे मोठं राजकीय पाठबळ आहे. त्यांची ही चूक आहे की आपण काय जन्माला घालतोय, आपलं प्रशासन, आपली लोकशाही आपलं कुठं नेतोय, कुठे नेतोय याचा त्यांनी विचार करायला हवा होता. राजकीय पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतं? त्याशिवाय असं होऊच शकत नाही. त्याशिवाय असं होऊ शकत नाही. राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतके मोठ्या गंभीर गोष्टी कुणीच करत नाही. तुम्ही गेली अनेक वर्ष ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहत आला. तुमचा कसा अनुभव आहे एखाद्या IAS अधिकाऱ्यानं असं काहीतरी करून IAS नाही, आत्तापर्यंत नाही. पहिल्यांदाच हे उदाहरण एक महाराष्ट्रातलं येते आणि एक आता केरळमधलं. ह्या अनुषंगानंच काही लोक माझ्या ट्विटर दाखवायला लागले, त्याच्यामुळे दिसतंय. यापूर्वी असं कधी बघितलेलं नव्हतं आणि IASकडे कधी संशयानं बघायची कधी प्रथाच नव्हती. यांच्या वर्तनामुळे त्याच्याकडे आता बघितलं जाऊ लागलं आहे. आता सगळ्यांची स्क्रुटिनी होईल, कारण हे भारतामध्ये आता एक ट्रेंड चालू झाला की सगळंच काही बरोबर नसतं, कुठेतरी अशा गडबडी होतात. आता त्या गडबडीकडे कसं बघायचं हे आता माझ्यामुळे लोकांना कळलं. आता भारतभरामध्ये सुद्धा अशा केसेस पुढे येतील. त्याच्यात तुमचं ट्विट बघत होतो, लाखो लोक ते बघतायत काही मिनिटांमध्ये. खरं म्हणजे आता हा सगळीकडे विषय पोहोचला आहे, पण तुम्ही ट्विट केलं, सगळ्या गोष्टी मिळवल्या, समोर आणल्या. काय कारवाई होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं आणि कोणाकोणावर कारवाई होणं अपेक्षित आहे असं? याच्यामध्ये ज्यांनीही खोटी माहिती दिली, खोटे प्रकार केले त्यांच्यावर पूजा, त्यांना ज्यांनी पाठीशी घातलं म्हणजे ज्यांनी बघितलं नाही, दुर्लक्ष केलं, त्यांच्यावर ही नुसती कारवाई म्हणजे चौकशी नव्हे तर चौकशी होऊन त्यांच्या कारवाईची शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आणि ज्यांनी अशी पदं मिळवली आहेत त्यांची ती पदंही काढून घेतली पाहिजेत आणि गुन्हे दाखल केले पाहिजेत. एक मुद्दा असा आहे की त्यांना वेळोवेळी तपासण्यासाठी एम्समध्ये बोलवलं गेलं होतं. ती नेमकी काय माहिती आहे? ते त्यांनी एक याचिका केली होती याच्यामध्ये कॅटमध्ये. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की त्यांना मेडिकल बोर्डासमोर हजर राहायला सांगितलं होतं 6 वेळा. कधी कोविडचं कारण सांगितलं, कधी आणखी काही सांगितलं. त्या तपासणीला त्या उपस्थित राहिल्या नाहीत. मग तरीही त्या परत सेवेत कशा आल्या, त्यांना मेडिकल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट कसं मिळालं, ह्या सगळ्या चौकशीच्या गोष्टी आहेत. त्यांना वेगवेगळ्या वेळी वेळोवेळी जेव्हा बोलवलं गेलं त्या गेल्या नाहीत, मग तरी देखील त्या पुढे कशा काय सेवेत रुजू झाल्या हा प्रश्न आहेच, तो प्रश्न आहेच. पण मेडिकल पूर्ण होण्याअगोदर अशा पद्धतीने नियुक्ती दिली जाते? आता दुसरी काही मेडिकल दाखवली असेल तर मला माहिती नाही, परंतु नॉर्मली दिली जात नाही हे खरं आहे. कारण आम्हीही बऱ्याच वेळा प्रयत्न केले तर आम्हालाही काही नोकऱ्या मिळालेल्या नाही त्या काळामध्ये. MRIचं जे सांगितलं जाते ते काय? ते त्यांनी सांगितलं मला MR करायचं आहे म्हणून मी उपस्थित राहत नाही, एवढंच, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. मग आता 6 वेळा जर एम्स सारख्या ठिकाणी बोलवलं गेलं पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत आणि तरी देखील त्या सेवेत रुजू आहेत, मग अशा वेळी जी वेगवेगळी कागदपत्रं त्यांनी सादर केली, खोटी माहिती जी सादर केली असं आता माहिती समोर येते, त्यातून स्पष्ट होत आहे. तेव्हा आता एक त्यांचे वडीलही IAS आहेत, आजोबाही IAS होते, सगळे सनदी अधिकारी आहेत, सगळे या सगळ्या गोष्टींची जाणीव, अभ्यास असलेले लोक आहेत. अशा लोकांकडून हे असं घडलं, पण जी स्क्रुटिनी करणारी समजा जी काही यंत्रणा आहे तीही यामध्ये दोषी ठरते का? त्यांच्यावरही कारवाई निश्चितपणे ठरते. कारण ज्यांनी केलंय त्यांना आपण काय करतो हे माहिती होतं. ज्यांनी तपासायचं होतं त्यांनी तपासलं नाही, ते चुकून तपासलं नाही की जाणीवपूर्वक तपासलं नाही, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हा सगळा अहवाल पाठवायला उशीर झाला असं वाटतं, कारण त्या फिरत होत्या गाडीतून बऱ्याच दिवसांपासून असं तिथले लोक राजकीय दबावाबद्दल बोलतोय त्याच्यामुळे असेल कदाचित. हे आहे खूप ओळख, पण तो शेवटी असह्य झाल्यानंतर त्यांनी तो रिपोर्ट पाठवला असं म्हटलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात की आपल्या हाताखालचे किंवा कनिष्ठ जे कर्मचारी आहेत त्यांना थेट कारवाई करता येते, पण त्यांनी कारवाई केली आहे का? तेच राजकीय दबाव असेल त्याच्यामुळे असं वाटतं अहवाल पाठवला तो. बहुतेक जे काही अधिकारी असतात त्यांच्याकडे आपली जबाबदारी टाळायचीच त्यांचा जास्त कल असतो, त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. आता पुढे काय घडेल या सगळ्या प्रकरणात? या प्रकरणामध्ये आपोआप काय घडेल असं आमची अपेक्षा होती, पण ते घडेल असं वाटत नाही. मी आज उद्या तक्रारी करेन, केंद्राकडे करेन, राज्याकडे करेन, सगळं करेन. मी ॲक्च्युली मी जे ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये DOPT आणि महाराष्ट्राच्या सचिव सुजाता सोनगी यांना टॅग केलेलं आहे आणि ते आता जे नवीन कायदे आले त्यानुसार हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये मी ट्विट हे त्यांना टॅग केलं म्हणजे त्यांनी बघितलं आणि त्यांनी ते वाचलेलं आहे. हाच मी तक्रार केल्याचा पुरावा आहे, पण तरीही ऑफिशियल तक्रार ईमेल वगैरे मी करेन. बघूयात आपण काय नेमकी कारवाई होते. वेगवेगळ्या गोष्टी समोर आलेल्या असताना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, म्हणजे छोट्या मोठ्या भरतीत वेगवेगळे भ्रष्टाचार होतात इथपर्यंत आपण सगळे ऐकून होतो, पण IAS सारख्या पदावर जाण्यासाठी अशा पद्धतीचे खटाटोपच ज्याला म्हणता येईल अशा गोष्टी होणं हे गंभीर आहे. बघूयात काय कारवाई होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.